गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. तर विद्यार्थ्यांनो, आजच्या भागामध्ये आपण अंकगणिती श्रेणी अरिथमॅटिक मीन यातील पुढचा भाग पाहणार आहोत. तो म्हणजे आहे सम ऑफ द फर्स्ट nth टर्म ऑफ एन ए पी. पहिल्या n पदाची बेरीज. आता पहिल्या n पदाची बेरीज, त्या बेरीजचं सूत्र तुमच्या समोर मी लिहिलेलं आहे. आता ते सूत्र काय? बेरीज म्हणजे सिमेट्री. सिमेट्री म्हणजे बेरीज, सर्व पदाची बेरीज. कोणत्या? n पदाची. सिमेट्री ऑफ n टर्म म्हणजे n पदाची बेरीज. तर ते सूत्र काय आहे? Sn इज इक्वल टू n/2. n/2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 इंटू डी. आता n मायनस 1 इंटू डी आपल्याला लक्षात आलं असेल. हे tnचं सूत्र आहे. tn मधील भाग आहे थोडा. म्हणजे काय? Sn इज इक्वल टू n/2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 इंटू डी. हे पहिलं सूत्र आहे. आता हे सूत्र आपण दुसऱ्या पद्धतीने कसं मांडू शकतो ते तुम्हाला खाली दिलेलं आहे बघा. n/2 जसंच्या तसं आहे. 2a म्हणजेच काय? a प्लस a. दोन a आहेत ना, a अधिक a प्लस n मायनस 1 इंटू डी जसंच्या तसं आहे. आता खाली पहा, Sn ला Sn आहे, n/2 ला n/2 आहे, a ला फक्त सेपरेट घेतलेला आहे a. आता a प्लस n मायनस 1 इंटू डी, a प्लस n मायनस 1 इंटू डी, हे काय आहे? tnचं सूत्र आहे. tn आपण मागच्या भागामध्ये जे बघितलं काल परवा, tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू डी आहे. म्हणजेच a ला a आहे आणि हे म्हणजेच काय आहे? tn आहे. आता खाली आणखी पद्धत वेगळ्या पद्धतीने लिहिलं. a म्हणजेच पहिलं पद, a म्हणजेच पहिलं पद म्हणजे t1 आणि tn शेवटचं पद. म्हणजेच पहिलं पद आणि शेवटचं पद आणि संख्या जर आपल्याला माहिती असतील तर या सूत्राचा वापर करायचा, अन्यथा ह्या सूत्राचा वापर केला तरी चालतो. म्हणजे ह्याचाच करायचा आपल्याला. Sn इज इक्वल टू n/2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 इंटू डी, किंवा Sn इज इक्वल टू n/2. n/2 जसं जे कॉमन आहे, t1 प्लस tn. t1 म्हणजे काय? पहिले पद आणि शेवटचे पद आणि किती संख्या आहेत हे माहिती असेल तर आपण या सूत्राचा वापर करू शकतो. किंवा Sn इज इक्वल टू n/2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 इंटू डी. हे सूत्र आपल्याला पाठ करायचं आहे आणि लक्षातही ठेवायचं आहे. आता आपण प्रॅक्टिस सेट 3.3 सोडवणार आहे. त्यातील पहिलं उदाहरण मी बोर्डवर लिहिलेलं आहे. द फर्स्ट टर्म ऑफ एन एपी. द फर्स्ट टर्म ऑफ एन एपी इज 6. म्हणजे अंकगणिती श्रेणीचे पहिले पद 6 आहे. अँड द कॉमन डिफरन्स इज 3. कॉमन डिफरन्स इज 3 म्हणजे सामायिक फरक किती आहे? 3 अनुक्रमे. फाइंड S27. फाइंड S27 म्हणजे काय केलेलं आहे? 27वं पद काढायचं आपल्याला. ही कृती दिलेली आहे आपल्याला, कृती. आता ही कृती सोडवायची आहे. अगदी साधं सोपं दिलेलं आहे. a इज इक्वल टू 6, d इज इक्वल टू 3, S27 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आता सूत्र आपल्याला सूत्र आहे. हे पहिल्याच पायरीमध्ये काय विचार? सूत्र विचार. सूत्र काय आपलं? Sn इज इक्वल टू n/2 इंटू ब्रॅकेट काय सूत्र आहे परत? 2a. काय सूत्र आहे? 2a प्लस n मायनस 1 इंटू डी. 2a हे सूत्र आहे आपलं, फॉर्म्युला. मग Sn इज इक्वल टू n/2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 इंटू डी. ही पहिली ब्रॅकेट आहे, पहिली गायड आहे. आता दुसरं काय पहा. दुसऱ्या पायरीत काय दिली तिने आपल्याला? S27 म्हणजे यांची किंमत 27 लिहिली आहे. n/2 जसंच्या तसं आहे. आता 2a याची किंमत किती आहे? 6 गुणिले 2 12 इथे त्याने दिलेलं आपल्याला. यांची किंमत किती आहे? 27 इथे लिहिली आहे. 27 वजा 1 इंटू ब्रॅकेट. आता डी ची किंमत लिहायची आपल्याला. डी ची किंमत किती आहे? डी ची किंमत आपल्याला दिलेली आहे त्यांनी. तर डी ची किंमत आहे 3. डी ची किंमत किती आहे? 3. आता पुढच्या पायरीमध्ये काय दिलं बघा. S27 इज इक्वल टू n/2. यांची किंमत आता इथे लिहिलेली आहे. यांची किंमत 27 लिहिली आहे, बाय 2 2 लिहिलेलं आहे. आता आपल्याला हे काय करायचंय? हे पुढं ब्रॅकेट दिलेलं आहे रिकामी. मग आता आपल्याला हे सोडवावं लागेल पूर्ण. हे सोडवायचं म्हणलं तर कसं सोडवायचं पहा. 12 आपण हे सोडवलेलं आहे. 12 ला 12 अधिक 27 वजा 1 किती आलं? 27 वजा 1 26 गुणिले 3. 26 गुणिले 3 म्हणजे 12 अधिक
6 18ला 8, हातच्याला 1, 3 2 6 आणि 1 7, म्हणजे 78, 79 80 10 कितीला ह्याची बेरीज केली 90. म्हणजे ह्या पारीला इथे किती आलेला आहे, इथे किती आलेलं आहे 27/2 गुणिले ह्या सर्वांचा आपण सोडवण्याचं उत्तर किती आलेलं आहे 90, म्हणजे 90 आलेला आहे. ओके. आणि आता परत खाली काय दिलेलं आहे, आता इथे 2 न भाग आलेला आहे, बेचोक 8, बेचोक 8 उरलं 1, वरून घेता 0, बे-5 10, म्हणजे 27/2 गुणिले 90 ह्यांचा जो गुणाकार म्हणजे ह्या 2 न भागल्यानंतर 90ला इथं उरतं 45, म्हणजे 27 गुणिले 45, 27 गुणिले 45 याचा जर गुणाकार केला तर तो येतो 1215. तर तो किती येतो 1215. ज्याप्रमाणे आपण इथं असं केलेलं आहे त्याप्रमाणे तुम्ही ते सोडू शकता. 1215. तर अशा पद्धतीने ही आपण पहिली कृती सोडवलेली आहे. व्यवस्थित लक्ष द्या, गुणाकार केलेला आहे तिथं, त्यांची बेरीज केलेली आहे आणि सूत्रामध्ये अगदी व्यवस्थित किमती मांडलेल्या आहेत. चौकटी ह्या पेननच करायच्या, लक्षात ठेवा, चौकटी पेन न करायच्या. आणि त्या चौकटीमधील जे काही लिहिलेलं आहे, आता मी तुम्हाला लक्षात यावं म्हणून लाल पेननं लिहिलेलं आहे, परंतु ते सुद्धा पेननच लिहायचं आहे, पेन्सिलचा कुठेही वापर करायचा नाही. दुसरं उदाहरण पाहणार आहे आपण. फाइंड द सम ऑफ फर्स्ट. फाइंड द सम ऑफ फर्स्ट 123, 123 इव्हन नॅचरल नंबर. पहिल्या 123 सम नैसर्गिक संख्यांची बेरीज काढायची. आता किती पद आहेत आपल्याकडं, इथं पदांची संख्या आपल्याला दिलेली आहे, ह्याच्यावर लक्ष देतं पहा. ही जी 123 आहे ती काय आहे 130, म्हणजे यांची किंमत आहे आपल्याला. आता काय कसल्या संख्या दिल्या आहेत, पहिल्या 123 म्हणजे सुरुवातीपासूनच्या समसंख्या पाहिजेत आपल्याला. पहा मग आता, मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, पहिल्यांदा ती श्रेणी आहे, ती श्रेणी मांडू. कोणती श्रेणी बघा, 2 4 6 8 अँड सो ऑन. आता 123 पद आपल्याला माहित नाही, काही त्याची आपल्याला आवश्यकता नाही. आता आपल्याला इथं दिलेल्या माहितीनुसार आपण आता आपल्याला काय काय काढायचंय, पहिल्या सम म्हणजे डायरेक्ट आपल्याला ही बेरीज काढायची आहे. आता बेरीज काढत असताना त्या बेरीजच्या सूत्रामध्ये आपलं सूत्र काय आहे, SN इज इक्वल टू, लक्षात असलं पाहिजे तुमच्या, सूत्र मी इथं कडेला मांडतो सुरुवातीला आपल्याला समजावं म्हणून. SN इज इक्वल टू n/2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस n-1 इंटू d. म्हणजे ह्या सूत्रामध्ये किती किमतीत पहा, d एक आहे, n एक आहे आणि a एक आहे, तीनच किमती आहेत. n इथं आहे, इथं आहे, म्हणजे a n d ह्या 3 किमती आपल्याला माहिती असतील तर आपण ह्या SNच्या सूत्राने आपण बेरीज काढू शकतो. a म्हणजे पहिलं पद माहिती आहे आपल्याला, कारण समसंख्या सुरुवाती समसंख्या 2 आहे. डी म्हणजे समसंख्या, 2 समसंख्यातील फरक हा 2चाच असतो, आणि यांची किंमत आपल्याला दिलेली आहे 123. याच्यावरून आपण काय करू शकतो, आता आपण किमती आपल्याला काढायची आहे. म्हणजे पहा, तर ए ची किंमत किती आहे 2 आहे, का तर दिलेली आहे आपल्याला त्यांनी. डी ची किंमत किती आहे, ती सुद्धा 2 आहे, कारण काय सम ऑफ फर्स्ट इव्हन नॅचरल नंबर म्हणलं. इव्हन म्हणजे काय, नैसर्गिक समसंख्या. या 2 समसंख्यातील वजाबाकी किती असते 2, म्हणजे त्यातील फरक किती असतो, हा 2च असतो. त्यानंतर आपल्याला एन ची किंमत दिलेली आहे, एन ची किंमत किती आहे 123, आणि आपल्याला काय काढायचंय S123 ची आपल्याला काय काढायची आहे, किंमत काढायची आहे. ओके. तर आता सूत्र कोणतं आपलं, सूत्र बेरजेचं. आता इथं आपल्याला पहिली संख्या माहिती आहे पण शेवट संख्या माहिती आहे का, नाही, त्याच्यामुळे आपण SNचं सूत्र वापरायचं. पहिलं सूत्र SN इज इक्वल टू n/2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस n-1 इंटू d. आता सूत्र मांडलेलं आहे. n ची किंमत किती आहे 123 इज इक्वल टू, n ची किंमत माहिती आपल्याला 123/2 इंटू ब्रॅकेट 2. a ची किंमत किती आहे 2च आहे, a ची किंमत 2च आहे, प्लस n-1, n ची किंमत किती आहे 123 -1 इंटू डी ची किंमत सुद्धा किती आहे आपल्याला दिलेली आहे, म्हणजे माहिती समसंख्या असल्यामुळे
यांची किंमत किती आहे 2. तर यस 123 इज इक्वल टू, आता इथं भाग जात असेल तर घालवायचा, पण इथं विषम संख्या आहे, भाग जात नाही, तसंच ठेवू आपण ते. 123/2 इंटू ब्रॅकेट. आता 2 गुणिले 2 किती आलं, ह्याचा गुणाकार किती आला 4, अधिक 123 वजा 1 किती आलं 122 गुणिले 2, 122 गुणिले 2 म्हणजे इथं कसं आलं पहा, यस 123 म्हणजेच काय आलं बघा 123/2. आता पहा इथं बेरीज कशी येतात 4 अधिक 122 गुणिले 2 बेदुने 4 बेदुने 4 आणि बेके बे. अगदी सावकाश व्यवस्थित पहा 123/2 इंटू गुणुले. आता ह्याची बेरीज किती आहे बघा 244 4 248. आता इथं ह्या दोन आता ह्याला भाग जातो, पहा कसा भाग जातो, बे के बे बे के बे बे दुने 4 बे चौक 8 म्हणजे यस 123 यस 123 इज इक्वल टू किती किती आलं पहा आता 123 आहे आणि गुणुले ह्याचा गुणाकार किती आला 124, ह्याचा भागाकार किती आला 124 आणि यस 123. आणि ह्या जर दोघाचा जर आता आपण गुणाकार केलेला आहे तो आपल्याला गुणाकार करावा लागेल, आणि तो जो गुणाकार येतो तो 15,252. ह्या दोघाचा गुणाकार केल्यानंतर किती येतो 15,252. बरं आहे. आता आपल्याला त्यांनी विचारलं काय पहा द सम ऑफ फर्स्ट. मग आता काय देणार देअरफॉर सम ऑफ फर्स्ट किती टर्म 123 टर्म आर किती आलेली बेरीज 15,252. ह्या सर्व 123 नैसर्गिक समसंख्यांची बेरीज किती दिली आहे 15,252. अशा पद्धतीने हे आपण दुसरं उदाहरण पाहिलेलं आहे. आता आपण तिसरं उदाहरण पाहणार आहोत. फाइंड द सम ऑफ ऑल इव्हन नंबर्स बिटवीन शब्द महत्वाचा आहे. बिटवीन म्हणजे काय च्या दरम्यान महत्वाचा शब्द बिटवीन. फाइंड द सम ऑफ ऑल इव्हन नंबर बिटवीन 1 to 350 म्हणजे 1 ते 350 यांच्यामधील सर्व समसंख्यांची बेरीज काढायची आहे. तर आता आपल्याला काय करावं लागेल पहिल्यांदा 1 ते 350 मधील समसंख्या किती आहेत हे आधी आपल्याला काढावं लागेल. यापूर्वीच्या उदाहरणामध्ये आपल्याला n ची संख्या दिली होती. आता n ची संख्या जर दिली नसेल, लक्षात ठेवा, n ची जर संख्या दिली नसेल किंवा n ची किंमत दिली नसेल आपल्याला, तर आपल्याला tn चं सूत्र वापरून पहिल्यांदा n ची किंमत काढायला लागते आणि त्यानंतरच आपल्याला बेरीज करता येते. कारण बेरजेच्या सूत्रामध्ये आपल्याला काय काय लागतं a n आणि d लागतं. a म्हणजे पहिलं पद, n म्हणजे नंबर ऑफ टर्म किती पद आहेत, आणि फरक तर असतोच. तर अशा पद्धतीने आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल ह्या समसंख्या ज्या आहेत 1 ते 350 मधील त्या आपण पहिल्यांदा काढू. तर आता पहा द इव्हन नंबर फ्रॉम 1 to 350 आर म्हणजे 1 ते 350 मध्ये समसंख्या काढायची. आता एक ही समसंख्या नाही म्हणजे पहिली संख्या कोणती आली 2, दुसरी आली 4, परत आलं 6,
पुढची आली 8. आता शेवट पहा. तर आता 350 ही समसंख्या आहे परंतु त्यांनी आपल्याला काय दिलं हे महत्वाचा शब्द तुम्हाला सांग. बिटवीन म्हणजे 1 ते 350च्या दरम्यान, म्हणजे त्याच्यामध्ये 350 हा अंक येणार नाही हे लक्षात घ्या. नाहीतर आपण समसंख्या आहे म्हणून 350 घेणार आपण, पण घेतल्यानंतर आपलं ते उत्तर चुकणार 100%. मग काय दिलेलं त्यांनी 1 ते 350 मध्ये समसंख्या, मग त्याच्या आधीची कोणती संख्या येणार आहे 348 ही समसंख्या येणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. 350 सुद्धा समसंख्या आहे पण त्यांनी बिटवीन हा शब्द टाकलेला आहे. बिटवीन म्हणजे दरम्यान, त्या दरम्यान असलेल्या संख्या. तर आता आपल्याला काय काढायचंय, आता सुरुवातीला आपल्याला यांची किंमत काढावी लागेल 3 सूत्रानुसार आणि त्यानंतर आपल्याला सम काढायचं आहे. मग पहा a इज इक्वल टू 2, b इज इक्वल टू समसंख्या असल्यामुळं 2, यांची किंमत आपल्याला काढायची आहे आणि आपल्याला tn दिले बघा. किती आहे tn म्हणजे शेवटचं पद 348. या सूत्रानुसार आपण काय करू, या माहितीवरून आपण tn ची किंमत म्हणजे यांची किंमत काढू. tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू d. tn ची किंमत किती आहे 348 आहे. a किती आहे 2 अधिक n ची किंमत किती आहे काढायची आपल्याला. n ची किंमत आपल्याला काढायची n मायनस 1 इंटू d ची किंमत किती आहे 2. म्हणजेच पहा 348 बरोबर 2 अधिक 2. आता 2 न गुणू आपण 2 गुणुले n 2n वजा बे के बे. म्हणजे पहा 2 वजा 2 कॅन्सल म्हणजे 0. म्हणजे असं मी मांडतो. आता पहा 2n बरोबर 348. नीट लक्ष द्या 2 आणि 2 0 झालं म्हणजे इथं काय राहिलं फक्त 2n राहिलं. म्हणजेच 348 बरोबर 2n. म्हणजेच मी काय लिहिलं 2n बरोबर काय लिहिलं 348. बरोबर आहे का. म्हणजेच n ची किंमत किती आली मग n इज इक्वल टू 348 भागिले 2 बे के बे. निर्भाग पहा बे के बे. उरलं 1 वर्ण घेतलं 4 बे 7 14 आणि बे चौक 8. म्हणजेच यांची किंमत किती आलेली आहे 174 किंमत आलेली आहे. यांची किंमत किती आलेली आहे 174. आता आपल्याला काय काढायचं आहे यस n काढायचं आहे. म्हणजे यस 174 ची किंमत काढायची आपल्याला. पहा इकडे आता मग आता आपल्याला काय काय किंमती आहेत माहिती पहा. a इज इक्वल टू किती आहे 2, d इज इक्वल टू किती आहे 2च आहे, n ची किंमत किती आहे 174 आणि आपल्याला काय काढायचं आहे यस 174 बरोबर काढायचं आपल्याला. अगदी साधं सोपं आहे सूत्र. आता यस n आता इथं पहा. आता इथं आपल्याला पहिलं पद माहिती आहे ए म्हणजे आता त्याला मी काय म्हणतो इथं आणखी वाटल्यास हे करतो मी T1 करतो त्याला मी. हे म्हणजेच पहिलं पद माहिती आपल्याला आणि शेवटचं पद सुद्धा माहिती आपल्याला. पहिलं पद काय आहे 2, शेवटचं पद काय आहे 348 माहिती ना आपल्याला. म्हणजे आपण tn ची सुद्धा किंमत लिहत आपण tn इज इक्वल टू 348. लक्ष द्या याची किंमत म्हणजे पहिलं पद 2 माहिती आहे आपल्याला, शेवटचं पद ही माहिती आपल्याला. मग त्या सूत्राचा वापर करत आहोत आपण. म्हणजेच पहा एस एन इज इक्वल टू n/2 इंटू ब्रॅकेट T1 प्लस Tn. आता यस किती आहे 174 बरोबर 174 भागिले 2 आणि ब्रॅकेट T1 ची किंमत किती आहे 2 अधिक Tn ची किंमत किती शेवटचं पद 348. आता इथे भाग जातो मग घालू बे के बे 8 16 उरलं 1 बे 7 14. म्हणजेच यस 174 बरोबर 87 गुणुले 348 2 350. म्हणजेच यस 174 किती किंमत आहे ह्याचा आपल्याला काय करावं गुणाकार करावा लागेल. ह्याचा गुणाकार येतो 30,450. 30,450 तो तुम्ही करायचा आहे मी केलेला आहे हा. तर गुणाकार किती आलेला आहे 30,450. तर आपल्याला त्यांनी काय विचारलेलं आहे पहा
त्याने आपल्याला काय दिलेलं आहे, फाइंड द सम ऑफ ऑल इव्हन नंबर बिटवीन 1 to 315. मग तर आपल्याला तसंच द्यावं लागेल, द सम ऑफ ऑल इव्हन नंबर फ्रॉम नाही, बिटवीन 1 to 350 आर किती आलेले बेरीज 30,450. ओके. अशा प्रकारे आपण 1 ते 3 उदाहरणं पाहिलेली आहेत. तर या उदाहरणाचा तुम्ही व्यवस्थित सराव करायचा आहे आणि या उदाहरणाच्या साहाय्याने 5वी जी ऍक्टिव्हिटी आहे ती तुम्ही सोडवायची आहे. 5वी ऍक्टिव्हिटी फार महत्वाची आहे. ही सर्व उदाहरणं महत्वाचीच आहेत, पण ती 5वी ऍक्टिव्हिटी आहे ती तुम्ही सोडवायची आहे. अशा पद्धतीने आपण आज प्रॅक्टिस सेट 3.3 मधील 1 ते 3 उदाहरणं पाहिलेली आहेत. धन्यवाद.